टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या नेत्यांची गळती जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर ऑपरेशन टायगर अशा पद्धतीचं नाव जे आहे ते एकंदरीत ह्या पक्षप्रवेशाला दिले गेल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। आज राजन साळवी जे आहेत यांनी आता शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। काय कसं पाहताय एकंदरीत आपल्या या पक्षामध्ये होणाऱ्या गळतीकडे? राजन साळवी देखील आता हाताला लागलेले आहेत एकनाथ शिंदेंच्या। सगळ्यात पहिलं आपल्या माध्यमातून या सर्वांना सांगू इच्छितो, राजन साळवी ही शिंदे गटात प्रवेश मनाने करत नाहीत। त्यांना ईडी सीबीआयचा दबाव आहे, त्यांना भीती घालण्यात आलेली आहे। त्यांच्या सहकुटुंब परिवाराला अडचणीत आणण्याचं काम या शिंदे गटानं आणि भाजपनं केलेलं आहे आणि न इलाज केलेला आहे। त्यांच्यापुढं पर्याय ठेवला नाही म्हणून न इलाजाने त्यांनी शिंदे गटात चाललेले ते उद्धव साहेबावर किंवा शिवसेनेवर नाराज बिलकुल नाही। त्यांनी जी चालली आहे ते शिंदे गटाच्या आणि भाजपच्या त्रासाला कंटाळून त्यांनी शिंदे गटात प्रवेश करते। खरं तर शिवसैनिक कुठल्याही दबावाला जुमानणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते ठाकरे गटाची सुरुवातीपासून राहिलेली आहे। असं असताना आता दुसरीकडे वैभव नाईकांची देखील ACB चौकशी जी आहे ती लावण्यात आलेली आहे। यापूर्वी राजन साळवींना देखील अशा पद्धतीची चौकशी लावली होती, त्यामुळे ते पक्षप्रवेश करतात। मुळामध्ये या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आणि न्याय शिल्लक राहिलेला नाही। हे जी सरकार आहे ते कायद्याचा गैरवापर करून शिंदे गटात आणि भाजपमध्ये येण्यासाठी खोट्या केसेस दाखल करायला सुरुवात आहे, खोट्या चौकशी लावायला सुरुवात आहे। त्यांच्या फॅमिली महिलांना त्रास देण्याचं काम चाललं आहे आणि ह्याला सगळ्याला कंटाळून न विलाजाने त्यांनी शिंदे गटात प्रवेश करते। पण जी आता जे आमचे आमदार आहेत ती त्यांच्या जे चौकशी चालू आहे ते कदाचित यांच्या हाताला आता यश लागणार नाही। या पुढच्या काळामध्ये असं जर त्यांनी केलं तर ह्या भाजपच्या पण आणि शिंदे गटाच्या पण अंगलोट येण्याची शक्यता आहे। रामदास कदम खरं तर मोठे नेते आहेत शिवसेनेचे, ते असं म्हणतात की शिवसेना ठाकरे गटामध्ये कोणीही शिल्लक राहणार नाही, शेवटी हम दो हमारे दो अशा पद्धतीची वेळ जी आहे ते उद्धव ठाकरेंवरती येईल असं रामदास कदम म्हणतात। मुळामध्ये रामदास कदमासारखा चिंदी चोर असे लोक जाते ते। रामदास कदम हे खानदानी शिवसैनिक नव्हते, रामदास कदम ही उचल्या होता, ही सत्तेला हापापलेली माणसं आहे ती, म्हणून त्यांनी गेलं। संपूर्ण शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबतच आहे आणि सोबतच राहणार आणि मरेपर्यंत उद्धव ठाकरे सोबतच शिवसैनिक राहणार। ही लुच्चेगिरी करणारी, लाचारगिरी करणारी, तळवे चाटणारी रामदास कदम सारखी ही शिंदे गटात भाजपची हातमिळवणी करून सत्तेचे तळवे चाटायचं काम हे रामदास कदम करत आहे। खरं तर शहाजीबापू पाटलांनी दोन्ही राऊतांवरती टीका केलेली आहे। हे पिसाळलेले लोक आहेत अशा पद्धतीच्या अशा शब्दात त्यांनी संजय राऊत आणि विनायक राऊत आपले जे नेते आहेत त्यांच्यावरती टीका केलेली आहे। चोराच्या उलट्या बोंबा। मुळामध्ये या संत्रा मारणाऱ्या शहाजीबापू पाटलाची एवढी हालत बेकार झाली आहे आता या विधानसभेला पडल्यामुळं हातभट्टी मारायला चालू केलेल्या आणि ह्याच्या डोक्यावर आता परिणाम झालेला आहे आणि ह्याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळं अक्षरशः ही पास घ्यायला चालला होता माणूस, ह्याची ही अवस्था झाली आहे। त्याच्यामुळं याला आता पुढची माणसं तशी दिसायला लागलीत। खरं तर मंत्री असलेले नितेश राणे ते असं काल म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जे महायुतीचे सरपंच आहेत त्यांनाच केवळ निधी मिळणार आहे, जे महाविकास आघाडीचे सरपंच आहेत त्यांना निधी मिळणार नाही, त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश करावा असं थेट आवाहन भाषणातून केलेलं आहे। खरं तर नितेश राणेच नव्हतं तर नितेश राणेचं संपूर्ण खानदान कुटुंब या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे। माजी मुख्यमंत्री साहेबांकडे आणि या राज्यपालांकडे मागणी आहे की असला पक्षपात करणाऱ्या आमदार आणि मंत्र्याला ताबडतोब आमदारकीचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। जर काही विरोधी पक्ष बाकार बसलेल्या सरपंचाला निधी द्यायचं जर म्हणत नसेल, निधी देणार नाही तर असली दादागिरी मुख्यमंत्री साहेब आपण खपून घेणार आहात का? किंवा मग तुमचा मुख्यमंत्री साहेब ह्या नितेश राणेला पाठिंबा आहे का? अरे नितेश राण्या, ही महाराष्ट्र मोगलांपुढं झुकला नाही, वाकला नाही, तू किस झाड की पत्ती है, तुला देखील जनता मुळासकट उपसून फेकल्याशिवाय राहणार नाही। आपण पाहतोय हे होते शरद कोळे आणि जोरदार प्रत्युत्तर जे आहे त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.